आणि एक मोठी बातमी ती म्हणजे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असं कळतंय। कारण काँग्रेस 119 जागांवर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 56 जागा मिळतील असा अंदाज आहे। शरद पवार गटाला 75 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात नवी दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, महाविकास आघाडीकडून लवकरच घोषणा होईलच, मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आपल्याला सूत्रांकडून कळतोय तो काय आहे? महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे। त्याच्यापूर्वी सूत्रांनी माहिती दिली आहे आणि त्यांनी ज्या आकडेवारी पुढे आम्हाला सूत्रांनी दिलेली आहे त्यामध्ये 119 जागांवरती काँग्रेस लढतील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे तो 86 जागा लढेल। शरद पवार यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो 75 जागा लढेल आणि शेकाप 3 जागा, समाजवादी पक्ष 3 जागा, कम्युनिस्ट पक्ष 2 जागा। हे झालं महाविकास आघाडीचं। जर याच तुलनेत जर बघितलं आपण तर महायुतीचं जर बघितलं तर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील 107 जागांची मागणी करत आहे। त्यांना 80 ते 85 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सोबतच शिवसेनेने तयारी केली आहे 90 ते 95 जागांची, त्यांची जोरदार त्याच्यावरती चर्चा सुरू आहे। तर सोबतच जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीने माहितीमध्ये अजित पवार यांना साधारणतः 60 ते 75च्या दरम्यान जागा मिळतील अशी शक्यता व्यक्त केली आहे। उर्वरित जागांवरती निश्चितपणे भारतीय जनता पक्ष साधारणतः 150-160च्या जागा दरम्यान लढतील अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्याचमुळे या विषयावर जर बघितलं आपण तर एक अत्यंत महत्त्वाचं आहे की या सगळ्यांमध्ये चर्चा सुरू आहे आणि चर्चेतून लवकरच या संदर्भात जर बघितलं तर निश्चितपणे माहिती देण्याची शक्यता आहे। माझ्यासोबत नरेश म्हस्के आहे। नरेश म्हस्केंशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। महायुतीचे प्रवक्ते आहेत, प्रमुख नेते आहेत आणि या संदर्भात जर बघितलं आपण तर या सगळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे। माझ्यासोबत नरेश म्हस्के। नरेशजी, उद्या महाविकास आघाडी घोषणा करणार आहे जागा वाटपांचं, आता महायुती केव्हा करेल? लवकरच महायुतीचं जागा वाटप जाहीर होईल आणि तुम्हाला समजतच असेल समोर कशा पद्धतीने महायुतीचं काम सुरू आहे। एक विचाराने आम्ही सर्व काम सुरू करतोय आणि निवडणुकीच्या तयारीला आम्ही पूर्ण लागलेलो आहोत आणि अगदी आनंदाच्या ह्याच्यामध्ये वातावरणात महायुतीचं जागा वाटप पूर्ण झालेलं आहे। 90 ते 95 जागा लढताय अशी माहिती मिळते, काय वास्तविकता आहे? आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब लवकरच जाहीर करतील आणि सगळीकडे व्यवस्थित आलबेल आहे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्र राज्यावरती महायुतीचा झेंडा फडकणार। महायुतीचा झेंडा फडकेल। बिलकुल प्रशांत, या सगळ्या माहितीसाठी आणि संवादासाठी धन्यवाद। आणखी एक मोठी बातमी आहे, भाजपची उद्या महत्त्वाची बैठक आहे। भाजपच्या आमदारांना मुंबईमध्ये बोलावण्यात आलंय। भाजपच्या सर्व विद्यमान आमदारांना उद्या मुंबईमध्ये बोलावलं गेलंय आणि विद्यमान आमदारांना देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत आणि उद्या भाजपची त्यासाठीच एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे सर्व विद्यमान आमदारांची। अधिक माहितीसाठी जाऊयात, राहुल जोरी आहेत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत। राहुल, उद्याची भाजपची बैठक काय विशेष? श्वेता, 1 महिन्यामध्ये संपूर्ण आचारसंहिता आणि हा सगळा लागण्याआधीच संपूर्ण भाजप आमदारांची बैठक जी आहे ती उद्या मुंबईत पार पडते। एकंदरीत बघितलं तर उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या आमदारांना येत्या निवडणुकांच्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्यातील एकंदरीत अनेक आमदारांचं तिकीट कापलं जाणार असल्याची बातमी असतानाच या सगळ्या विद्यमान आमदारांना मुंबईत बोलावण्यात आलेले आहे आणि एकंदरीत ही सगळी परिस्थिती पाहता आत्ता ज्या पद्धतीनं आचारसंहिता आणि महत्त्वाचे निर्णय आज दुपारपर्यंत होणं अपेक्षित आहे। आज दुपारी देखील महायुतीची पत्रकार परिषद पार पडते आणि त्या दरम्यान या सगळ्या आमदारांना उद्या विद्यमान आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक ही भाजपकडून घेतली जाईल। एकंदरीत 113 आमदार, 105 भाजप आणि इतर मित्र पक्षांच्या आमदारांची ही बैठक जी आहे ती उद्या पार पडते आणि त्यामुळं आचारसंहिता लागताच भाजप पूर्णपणे मैदानात उतरले आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील थेटपणे आता निवडणुकीच्या मैदानात उतरलेत असंच म्हणावं लागेल। श्वेता, बिलकुल राहुल, धन्यवाद या माहितीसाठी। उद्याच्या या बैठकीकडे देखील आपलं लक्ष असेलच, किंबहुना राजकीय वर्तुळात सगळ्या घडामोडी ज्या काही घडत आहेत त्याकडे आपलं लक्ष असेलच। मात्र उद्या भाजपनं आपल्या विद्यमान आमदारांची बैठक बोलावली आहे आणि देवेंद्र फडणवीस त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। शरद पवार गटामध्ये इनकमिंग जोरदार सुरू आहे। अनेक इच्छुक राजीनामा देण्याची शक्यता आहे। इच्छुक आमदारांनी राजीनामे देऊन मगच पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या सूचना शरद पवारांनी केल्या आहेत। महायुतीतले अनेक आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे।
शरद पवार गटामध्ये सध्या जोरदार इन्कमिंग सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण रोजच्या रोज त्यांना भेटण्यासाठी अनेक नेते पदाधिकारी येत आहेत, आमदार येत आहेत. तर शरद पवार गटामध्ये हे इन्कमिंग जोरदार सुरू असताना अनेक इच्छुक हे राजीनामा देण्याची शक्यता आहे आणि इच्छुक आमदारांनी आधी राजीनामा द्यावा, मगच पक्षामध्ये प्रवेश करावा, अशा सूचना शरद पवारांनी केल्या आहेत. याच संदर्भात अधिक जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आहेत आपल्यासोबत. वैभव, श्वेता, आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद साधारण 3:30 वाजता सुरू झाल्यानंतर 4:30-5 वाजेपर्यंत ही पत्रकार परिषद संपेल. त्या दरम्यान जे महायुतीतले किंवा अजित पवारांच्या बाजूचे जे आमदार शरद पवारांकडे यायला इच्छुक आहेत, या सगळ्या आमदारांचं राजीनामा सत्र सुरू होईल अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते. काल फलटणच्या दीपक चव्हाण यांचा प्रवेश झालेला होता, मात्र इतर आमदारांचे प्रवेश करताना तांत्रिक अडचणी यायला नकोत, या सगळ्याची खबरदारी जी आहे ती म्हणून हे आमदार जे आहेत हे आमदार वेगवेगळ्या कारणास्तव, त्यांच्या स्थानिक नाराजीच्या कारणास्तव असतील किंवा त्यांना जी तिथली राजकीय सोयीची कारणं असतील ती कारणं सांगून आपल्या राजीनामे जे आहेत ते राज्यपालांकडे पाठवतील अशी माहिती मिळते. आता हे आमदार नेमके किती असतील किंवा यांची संख्या किती आहे याबाबत अजून स्पष्टता आलेली नाहीये. मात्र एक नक्की, या आचारसंहिता लागल्यानंतर अनेक आमदार जे आहेत ते आपले राजीनामे राज्यपालांकडे पाठवतील आणि त्यानंतर प्रवेशासाठी ते शरद पवारांना गळ घालतील अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते. ज्यांनी थेट किंवा अप्रत्यक्षपणे शरद पवारांना संपर्क केलेला होता, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, त्यांना या अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या शरद पवार यांनी दिल्यात अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते. एकूण आकडा जो आहे तो नक्की होत नाहीये, मात्र अजित पवार गटातले बऱ्यापैकी आमदार जे आहेत ते यायला इच्छुक आहेत. काहींना शरद पवार स्वतः घेणार नाहीयेत, तर ज्यांच्या बाबतीमध्ये राजेंद्र शिंगणेंसारखे जे आमदार आहेत, जे जुने सहकारी राहिलेले आहेत शरद पवारांचे, त्यांच्या बाबतीमध्ये शरद पवार काहीसे सॉफ्ट पाहायला मिळत आहेत. आता ते खरंच प्रवेश करणार का, कधी करणार, त्यापूर्वी ते आचारसंहिता लागू झाल्यावर राजीनामा देणार का, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वेळेनुसार स्पष्ट होत जातील. श्वेता. बिलकुल वैभव, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद आणि ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहा.